महाराष्ट्रामध्ये सध्या आर्थिक अधिवेशन चालू आहे आणि हे आर्थिक अधिवेशन राज्यातील सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य नागरिक या नागरिकांचा विकास व्हावा, समतोल घडावा अशा संदर्भानं योग्य ते निर्णय घेतले तर खरोखर सर्वसामान्यांचं सरकार होईल. त्यामध्ये मला एवढंच सांगायचं, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे ते की राज्याचे शेतकरी आत्महत्या त्याला कारणीभूत असलेलं बँक धोरण. सरकारी कर्मचाऱ्याला ते 7% वार्षिक व्याजदरानं कर्ज मिळतं. 10 वेळेस फोन करतात, परंतु बँकांनी अलिखित नियम लावून दिलेला आहे की सरकारी कर्मचारी नसेल तर सर्वसामान्य नागरिकाला लोन इथे मिळत नाही. तो नाईलाजाने खाजगी फायनान्सकडे जातो, त्याला 31% वार्षिक व्याजदर असतो. त्याच्या कटोकटी असतात. प्रत्येक बँक कर्मचारी, प्रत्येक अध्यक्षांनी आपल्या आपल्या घरामध्ये बायको आणि मुलांच्या नावावर इन्शुरन्सच्या एजन्सी घेऊन ठेवलेल्या आहेत. त्याच्या कटोत्या अव्याच्या सव्या कटोत्या लावल्या आहे आणि त्या गरजू कर्जवंताला त्याचा फटका बसतो आहे. त्यामुळे तो अधिक अधिक कर्जबाजारी होत आहे. तुम्ही सांगताय की इकडे सावकाराकडे जाऊ नका, खाजगी फायनान्सकडे जाऊ नका, तुम्ही तुमच्या बँकांची अंमलबजावणी बघा. तुमच्या बँकांना लोन टार्गेट जे दिलेलं आहे ते लोन टार्गेट तुम्ही 1 करोड रुपयाचे मोठमोठ्या व्यावसायिकांना तुम्ही लोन देता आणि तुमच्या टार्गेट बँका ह्या कंप्लीट करतात, परंतु सर्वसामान्याला तिथं लोन मिळत नाही. त्याला हजार खटकावून सुद्धा लोन मिळत नाही आणि नाईलाजानं तो सावकाराकडे जातो. सावकाराचा व्याजदर हा 10 रुपये टक्का, 15 रुपये टक्का आणि 20 रुपये टक्का मंथली आहे. तो 2 ते 3 वर्ष फुलाची पाकळी कष्ट, दिवसभराचे कष्ट करून त्याचं कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो, जमत नाही. शेवटी नाईलाजानं आत्महत्या करतो आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो या राज्यातल्या एका तरुणानं किडनी विकली, का विकली याचा आत्मचिंतन सरकारनं करण्याची गरज आहे. म्हणजे सरकारी कर्मचारी असला तर त्याला 7 रुपये टक्क्याने, खाजगी असला तर त्याला 31% मिळतं, पतसंस्था त्याला 18% देते, कटोत्या अव्याच्या सव्या लावते. हे एक समान म्हणून राज्यामध्ये समान कर्ज, समान व्याजदर लावावा. या आर्थिक अधिवेशनात हा निर्णय जर घेतला तर बरं होईल. राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी होतील. मला एवढंच सांगायचंय, बँक लोन देताना सख्खी माय सावतर माय असा भेदभाव करू नका. बँकाने जो अलिखित नियम लावून ठेवलाय, सरकारी कर्मचारी असला तरच लोन, त्याच्याशिवाय लोन मिळणार नाही. मला सांगा, दैनंदिन कामकाज करत असताना सरकारकडे अशी कुठली योजना आहे? जर फक्त एक मुख्यमंत्री सहायता निधी सुद्धा तुम्ही, जर त्याला काही आजार झाला तरच तुम्ही तो कर्ज त्याला देता. असे कितीतरी शेतकरी, कितीतरी तरुण आहे की जे आत्महत्या करताय, त्यांना कुठलाही आजार नाहीये. का तर आर्थिक कारण मेन आहे. तुम्ही जर त्याला आजार झाला तर त्या डॉक्टरच्या खात्यात ते पैसे टाकता, परंतु त्याला कमी, जर एखादा कर्जदार जर खरंच आर्थिक परिस्थिती आला तर उलट त्याला अव्याच्या सव्या वाढीव व्याजदर लावतात, चक्रवाढ व्याजदर लावतात, त्याला नोटीस देता. सकाळपासून बीएमचा फोन येते, डिव्हिजनल बीएमचा फोन येते, लोन अधिकाऱ्याचा फोन येते, वसुली अधिकाऱ्याचा फोन येते. वारंवार फोन करून त्याची मानसिक हरासमेंट करता. परंतु या अधिवेशनात जर अशी काही तजवीज झाली की जेणेकरून त्याला असा आर्थिक भूदंड, जर एखादा मानसिक आर्थिक तणावात सापडला असेल तर त्याला अल्प डॉक्युमेंटमध्ये आणि अल्प कमी व्याजदरामध्ये जर त्याला लोन मिळालं तर तो जगल्यानंतर तो कर्ज फेडू शकेल. तुम्ही मेल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना 1 लाख रुपये की 2 लाख रुपये कलेक्टरच्या समितीमार्फत सानुग्रह अनुदान दिलं जातं. ही पद्धत कुठेतरी थांबली पाहिजे. तो जिवंत असला, तुम्ही विधवाला मदत करता, विधवाला योजना येतात, बाल संगोपन योजना, त्या विधवा महिला ज्या झाल्या त्यांच्या मुलांना शैक्षणिक खर्च महिला बाल कल्याण मार्फत देता. तो नाही दिला तरी चालेल, पण तो माणूस, तो घरातला करता कुटुंब पुरुष जर जगला तर त्याला किमान तो आपलं कुटुंब चालवेल. म्हणून त्या विधवा बाईला मदत केल्यापेक्षा त्या घराचा कुटुंब प्रमुख कसा वाचवता येईल अशी एखादी योजना जर आपल्याकडे आणता आली तर बघा. मला म्हणजे तुम्ही जर योजना आणली तर हा सर्वसामान्य नागरिक ना सावकाराकडे जाणार ना पतसंस्था खाजगी फायनान्सकडे जाणार. कारण सावकार कधी माझ्या दारात गेला नाही की माझ्याकडनं कर्ज घ्या, गरज पडली म्हणून हा गेला. तुमच्या सरकारी बँकेमध्ये 1000 कागदांचा तोडा आहे. तुमचं 7/12 आणला का त्याची ही नोंद नाही, त्याची फेरफार ही नोंद चुकली आहे. थोडंफार ऍडजस्ट करण्यास सुद्धा बॉन्ड पेपरवर जर तजवीज करता आली की काही जर क्युरी, नॉर्मल क्युरी असेल तर आणि 10 लाखाच्या आतलं ते लोन असेल तर ती क्युरी बॉन्ड पेपरवर त्वरित पूर्ण करण्याची द्यावी. त्याला बेजार करू नका. 3-4 महिने तो बेजार होतो, शेवटी नाईलाजानं तो सावकाराकडे जातो. आणि एकदा सावकाराकडे गेलेला माणूस त्या कर्जाच्या वेळापत्रातून बाहेर निघणं मुश्किल असतं. तर 2-3 वर्ष कर्ज फेडते, नाही जमलं तर आत्महत्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही. आणि तुम्ही आत्महत्या केल्यावर पेपरात छापता, हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यानंतर मला सांगायचंय, आज प्रत्येकाकडे बँक सिम कार्ड आहे. हे सिम कार्ड आजपर्यंत आउटगोईंग कंपन्यांनी रिचार्ज नाही मारलं तर आउटगोईंग कॉल बंद व्हायचे. आता इनकमिंग कॉल त्यांनी बंद करणं चालू केलेलं आहे. त्यामुळे झक मारून सर्वसामान्य माणसाला अव्याच्या सव्याच्या सिम कार्डचं रेट वाढून ठेवले, रिचार्जचे रेट वाढून ठेवले. त्याला कुठेही बंधन नाही.
त्याच्यावर सुद्धा लक्ष देता आलं, इन्कमिंग कॉल बंद करता येणार नाही अशी तजवीज या आर्थिक अधिवेशनात करण्यात आली, तर अर्थव्यवस्थेला त्याच्या खिशाला सर्वसामान्यांचा झळा बसणार नाही. त्याच्यानंतर मला दुसरा मुद्दा सांगायचा की बचत गटाची माझी महिला ती अडाणी आहे. गावात गटामध्ये बायांना कर्ज दिले जाते. खाजगी फायनान्स जो कर्ज दर देतोय तो 30 ते 32% व्याजाने त्या बाया हप्त्यानं दिवसभर काम करतात आणि त्या व्याजावाल्याकडे त्या फायनान्स वाल्याकडे ते पैसे त्या 8-10 बाया जमा होतात. इथं पुरुषाला कर्ज मिळत नाहीये ग्रामीण भागामध्ये आणि त्या बायांना कर्ज दिला. त्या बायांना काही बायांना काही फायनान्स कुठल्या अटीवर कर्ज देतोय याचा आत्मचिंतन करा. कोणत्या कोणत्या घटना घडतायत हे आता मला ऑनलाईन डायरेक्ट बोलता येत नाही, पण त्याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. म्हणून माझ्या ग्रामीण भागातील महिलेला 32% कर्ज करते. ती बिचारी 200-250 रुपये रोजाने काम करते. तिला ते कष्टाचा पैसा, त्यांनी कमवलेला कष्टाचा पैसा तिच्या घरात जावा, त्या लेकरा बायांच्या मुखात त्याचं अन्न जावं. तिचं रक्त जळतंय दिवसभर काम का, तर तिला इतर ठिकाणाहून लोन मिळत नाही. म्हणून त्याच्यानंतर दुसरी गरज आहे की कंत्राटी कर्मचारी आजकाल अत्यंत अल्प मानधनावर ते काम करत आहेत. अल्प मानधनावर काम करत असताना त्यांना तुम्ही एकाच शाळेवर एक शिक्षक असेल तर परमान शिक्षकाला 80,000 ते 2.25 लाख रुपये पगार आहे. आणि सर्वसामान्य माझा मानधन तत्वावर काम करणारा कर्मचारी पोरगा MAd BAd PhD होल्डर झालेला पोरगा आहे, त्याला 500 ते 1000 रुपये मानधनावर तुम्ही महिन्याला 12-13 हजार रुपयावर काम करायला लावता. त्याचा इकडे कुठेतरी याच्या समान काम समान वेतन हा जर विचार करता आला, नका समान काम नका 2.25 लाख रुपये पगार देऊ त्याला, पण किमान त्याचं घर चालेल 30,000 रुपये तर द्या, 1000 रुपये रोज तर त्या पोराला काम करणाऱ्याला द्या. मग लाडकी बहीण मुख्यमंत्री सहायता योजना आणली आहे, त्यांनी शिकाऊ उमेदवार 10,000 रुपयात किती काम करून घेतात त्याच्याकडनं, तेही त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला वेळेवर पगार नाहीये. याच्यावर जर कुठे विचार करता आला तर बघा, राज्यातील तरुणाईकडे शैक्षणिक पात्रता आहे, शारीरिक पात्रता आहे, काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, पण हाताला केवळ काम नाही, म्हणून तो अल्प मानधनावर काम करतोय. आणि एक जागी तुम्ही 10 जागा काढता, सर्वसाधारण कॅटेगरी जर सोडली तर 2-3 जागा होतात, त्याच्याकडनं 1000 रुपयाचं चालान तुम्ही घेता. जी बेरोजगार पोरांची फॅक्टरी, पैसा कमवण्याची फॅक्टरी तुम्ही चालू केलेली आहे सरकारनं, ती या आर्थिक अधिवेशनात निर्णय घेऊन ती बंद करा. राजस्थान सरकारसारखं 1,000 रुपयामध्ये वर्षभर तो कुठलाही फॉर्म भरू शकला पाहिजे, कोणत्याही स्पर्धा परीक्षा सरकारी फॉर्म तो भरू शकला पाहिजे. मला एवढंच सांगायचं, म्हणून बेरोजगारांचा त्यांचाही विचार व्हावा. माझी माय माऊली रोज सकाळपासून सिलेंडरवर स्वयंपाक करते. त्या माय माऊलीला जर सिलेंडर स्वस्तात देता आलं तर बरं होईल. आम्हाला कुठलाही तुमचा आर्थिक अधिवेशनात हा कोटी रुपयाचा प्रोजेक्ट नको आहे. मी विदर्भातील शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी बुलढाण्यावरून बोलते. माझं गाव आपल्या अधिवेशन स्थळापासून खूप कोपऱ्यामध्ये आहे, पण जर राज्याच्या तरुणाईच्या हाताला जर काम करता आलं तर बरं होईल. कारण हे जेव्हा खाजगी फायनान्स मध्ये जेव्हा ते काम करतात, खाजगी क्षेत्रामध्ये जेव्हा ते काम करतात, तेव्हा ते अल्पमानधनावर काम करतात. त्यांचं रक्त जळल्यासारख्या तरुणाईचं संध्याकाळी तोंड मुस्कळी जाते हो. त्यांना गरजा जर पूर्ण करता येत नसेल तर तरुण सर्व गावातला तरुण शहराकडे बोलतोय, शहरातला तरुण राज्याकडे बोलतोय, राज्यातला तरुण देशाकडे बोलतोय, देशातला तरुण विदेशात जातोय. का जातोय तर त्याचं मानधन त्याला मिळत नाही, त्याचा कौशल्यांचा, त्याचा अंगीभूत कौशल्य गुणांचा विकासाचा वापर राज्य सरकारला करता येत नाही. एवढंच मला सांगायचं आहे. हे जे मुद्दे आहे हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहे. नागरिकांच्या हितासाठी मुद्दे मी मांडलेले आहेत. मी प्रभाकर वाघमारे, माझा मोबाईल क्रमांक 9604112797. मी MSW MA सायकोलॉजी, महाराष्ट्र शासन जिल्हा योग पुरस्कार प्राप्त एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी या विषयावर बोललेलो आहे. आवडलं तर शेअर करा, जेणेकरून त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि हे लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे आहेत.